मात्र रेग्युलर संघाच्या दृष्टिकोनातून हा शेवटचा सामना असणार आहे. नंतर ते 40 प्लसचं प्रतिनिधित्व करणार आहेत. करसन केनी पेठाली बघा, आमचे सरपंच निखिल दादा तांडेल तुम्हाला इन्व्हाइट करतात. संदीप मात्रे देवीचा पाडा, आपण इथे उपस्थित असाल तर अशोक दादा सालुंके तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर, यावं आपलं स्वागत आहे. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर माँ गुरु एमडी सर के बड़ा मैच की तरफ चलते हैं. यहाँ पर पिछला मैच देखिए बात करेंगे. और पहले हमने बताए थे भाई ग्लेन मैक्सवेल ग्रामीण क्रिकेट में अब दिखने लगा है. कौशल केनी देखिए बात करेंगे 17 रनों का इनिंग्स, लेकिन संदीप पाटिल ने जो इनिंग खेला शुरुआत जो दी वो भी काबिल तारीफ था. 22 रनों का. हमारे विशाल दादा केनी, तेजेश दादा केनी देखिए खुश रहेंगे. पूरी देखिए मैनेजमेंट उनकी सुपर 12 में टीम पहुंचाई. लेकिन देखिए यहाँ पर उससे पहले देखिए एक प्रेस मुकाबला यहाँ पर और अंपायर की तरफ से देखिए ग्रीन सिग्नल यहाँ से ऋत्वी का 11 से दबीचा वाला टीम. और उसके सामने देखिए बात करेंगे गांव टीम देखिए बात करेंगे. पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार है. प्रणय मात्रे यहाँ से पहला गेंद हल्के हाथों से यहाँ से खेलते हुए, लेकिन जब तक देखिए गेंद वापस आता था तब तक देखिए यहाँ से एक रन आता हुआ यहाँ से सिंगल के साथ साथ है. शुरुआत देखिए अकाउंट्स यहाँ पर है. सुभाष गुंजरे देखिए हम देख सकते हैं लेजेंड खिलाड़ी कितना एक आशिक बनता है इसके से और एक लेजेंड बनता है इसके से. इस वक्त देखिए बात करेंगे वाहिद भाई चौधरी देखिए बात करेंगे तकदीर का बादशाह 8969 देखिए बात करेंगे वाउंचे जहाँ पर मैच का एंजॉय ले रहे हैं देखिए एकदम से करीब से. खास करके गाँव थे वाउंचे टीम को देखिए सपोर्ट करने के लिए मुन्ना भाई हमारे सरदिल के भी देखिए बात करेंगे कहीं यहाँ पर से टीम को सपोर्ट करने के लिए यहाँ पर मौजूद थे. ऑनलाइन भी देखिए जब टीम खेलती है ना यही तो बात करते हैं कि मैच पूरे 11 का नहीं रहता है. पूरे गांव देखिए ग्रामीण की बात होगी तो स्क्रीन पर देखिए संशनी बाबू शाह आता कमेंट्री बॉक्स पर बाबू मात्रे. ये चलिए बात करेंगे डायरेक्ट हिट है. निशाना बड़ा अच्छा था लेकिन से बाल बचे. यहाँ पर दिल टूटा थोड़ा सा. पिछला मैच घर की टीम है, लगाते हैं कि क्या शायद मुकाबला जीत कर सुपर 12 में पहुंच पाएंगे, लेकिन क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेले. क्या बढ़िया देखिए यहाँ पर डिफेंसिव शॉट है. सुचे मात्रे राकेश पानीकर की जोड़ी देखिए यहाँ से. और खास करके ये टीम देखिए मैदान पर उतरी. आज यही बात बताया कि बड्डे आज भावाचा जल्लस से सारा गावाचा स्टेजच्या मागे जल्लस चालू है. जहाँ पर बात करेंगे हमारे शुभम राउत खास करके दुबई के तौर और देवीजा पड़ा के शुभम राउत देखिए जिनका आज बड्डे खास. चलिए थोड़ा मेडिकल फास्ट लेकर जाइए. अशोक साळुंके साहब बघा, प्रमोद पाटील साहब उपस्थित आए. हमेशा देखिए बात करेंगे सपोर्ट रहता है पर्दे के आगे भी पर्दे के पीछे भी. कहीं लेजेंड खिलाड़ी देखिए टीम में उतरे हैं, थोड़ा ज़्यादा तकलीफ में नहीं है ना. अंपायर थोड़ा देखिए आजकल देखिए थकान बहुत सारे देखिए मैं कभी भी कहता हूँ पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने. जहाँ पर नौकरी रोजी बिजनेस सब चीज़ को लेकर क्रिकेट में जाना पड़ता है तो शरीर के अंदर भी उतनी एनर्जी होनी चाहिए. कभी कभी पानी की भी कमी होती है शरीर पर, इसलिए ज़्यादा से ज़्यादा पानी पीते रहिए. हमारे महागुरु सर एमडी सर हमेशा कहते हैं जल है तो कल है. दिनकर बार से सर देखिए बात करेंगे इस वक्त शायद महागुरु भी डिनर के आनंद ले रहे हैं. चलिए 2 रन बनाए यहाँ से बात करेंगे और जिसमें 2 गेंद हुआ है हमारे देखिए बात करेंगे यहाँ से भालचंद्र पाटिल देखिए खुद उतरे थे जाकर, एक लेजेंड खिलाड़ी हैं. अच्छा देखिए बात करेंगे जब नाइट टूर्नामेंट रहता है ग्रामस्थ मंडल से देवीजा बड़ा आयोजित देखिए उसमें खूब मेहनत लेते हैं. अतुल दादा चिकले कर लीजिए. यहाँ पर देखिए अरुण दादा मात्रे लीजिए, प्रकाश दादा मात्रे लीजिए, हमारे अविनाश सेठ मात्रे लीजिए. बहुत सारे देखिए बात करेंगे. और यहाँ पर देखिए खेले थे लेट कट, शायद बाउंड्री लाइन पर गेंद को रोका गया. यहाँ पर से एक बढ़िया मुकाबला होगा नो डाउट. देखिए यहाँ पर किसी कम नहीं मान सकते हैं. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल ये हर किसी को पता है यहाँ. और खास करके देखिए बात करेंगे हमारे प्रशांत दादा पावर वाला ग्रुप देखिए बात करेंगे यहाँ से मैच का एंजॉय एकदम से लेते हुए. दिनेश स्वागत है आपका. पालेकुट टीम भी देखिए अगला मैच इन एक्शन में देखेगा. सचिन स्पोर्ट खेलने टीम है रोहन देखिए उनका भी टीम देखेगा. आज स्थानिक टीम देखिए एमआईडीसी चलो जागे सितारे. ये चलिए सुचे मात्रे बच गए भाई. बहुत बड़ा विकेट ये राकेश पानीकर क्या कर दिए थे भाई.
ये भी सिग्नल तोड़कर निकल गए थे भाई, दोनों तरफ से बच गए। इसे कहते हैं ओ हो मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई। तर यावेळी आमचे सन्माननीय वामजे गावचे एक उत्कृष्ट चकडेवाले पिंट्याबाई साहेबांचं इथे शुभ आगमन झालं आहे। तर जॅकी आमचे आपण यायचं मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे। पिंट्याबाई या आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे। चलिए बहुत बढ़िया, देखिए सही बताया यहाँ पर सुवांश का जी तो बहुत बढ़िया। देखिए गाँव जहाँ पर टैलेंट से WPL भी देखने को मिलता है। यहाँ पर देखिए हम DB भाई का कटआउट देख सकते हैं, सरपंच। ओ ये चलिए सुजे का क्या छोड़ना, कहते ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं मिलेगा, सीधा जादू की जप्पी और कमाल की कवर ड्राइव चारन। मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था। चलिए अब रास्ते पे भी गए, लेकिन भेलपुरी तो अब खाना पड़ेगा भाई, क्या छोड़ा है तो फिर कीमत तो चुकाना पड़ेगा। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। ये जिंदगी तो यही चीज है भाई, तभी तो कभी कभी डीजे वाले भी गाना लगाते हैं, दिल गलती कर बैठा हुए। लेकिन ये गलती देखते कितनी बड़ी रहेगी। यहाँ से बैकफुट से देखिए कितना कंट्रोल था, लेन उतना छोटा नहीं था, लेकिन अपने आप को बैकफुट में रखकर थोड़ा सा कंट्रोल बनाए थे। कहते ना जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है। बाइकर मैन देखिए बात करेंगे देवी झापड़ा के, देखिए पहला बाइकर मैन सुजय मात्रे, जहां पर वाकड़ी नाइट में देखिए अतिशय चांगल्या प्रकारे पाणी दांडातल खऱ्या अर्थाने रुंजू झुंजू पाट गाणार ये हिरवं रान माय झालं व कोणी देरे आभाला दे पाणी, देरे आभाला दे पाणी म्हटलेलं आहे। देखिए आवाज थी हमारे डीजे, इनके पास देखिए वो कला है, वो अदा भी है, वो काबिलियत भी है। यहाँ से और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 8 रन पहला ओवर का कंप्लीट हुआ है। कहते ना जवानी के लालच में बचपन भी चली गई और कामयाबी की लालच में जवानी भी चली गई। लेकिन देखते हैं यहाँ से कामयाबी क्या कुछ मिलेगा यहाँ पर। हाँ देखिए बात करेंगे देवी झापड़ा कहा जाए तो और वाउंजे कहा जाए तो यहाँ पर काफी तादाद से क्राउड आए हैं। पालेखुर देखिए अगला मैच है किन्ने जाने दिया कि इनको यहाँ से, लेकिन से बहुत अच्छा गेंद देखिए यहाँ से निकलता हुआ डॉट गेंद। यहाँ से अंपायरिंग इस वक्त हम देख सकते हैं अशोक उल्वेकर से देखिए बात करेंगे और उनके साथ द्वारकानाथ चोरगेसर है। बहुत बढ़िया देखिए मैदान के चारों तरफ में दर्शक देख सकते हैं, दर्शक 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 है और क्रिकेट के देखिए सच्चे दीवाने। सुजय मात्रे देखिए बात करेंगे, ये खिलाड़ी देखिए कुछ गलती किया था शुरुआत में, यहाँ पर क्या छूटा और इसके बाद देखिए 2 चौका लगाए हैं, 1 चौका लगाया, 4 सिंगल था यहाँ से। और इसे कहते हैं बुराई भी है मुझ में, अच्छाई भी है मुझ में, ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए। लेकिन सब 5 ओवर का मैच है तो वो तो यही चाहेंगे भाई कि कम से कम 50 के ऊपर पहुंचे। 50 के ऊपर भी पहुंचने के बावजूद भी देखिए 4 ओवर में भी आसान नहीं। इतना अच्छा विकेट देखिए पाटा विकेट से, ओ ऊंचाई ली है, मिड ऑफ अंदर है तो फायदा रहेगा। यहाँ से क्या बाउंड्री लाइन को बीट करके गया भाई यहाँ से, हाँ बाउंड्री लाइन के पार पहुंचा। यहाँ से झलक 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 दिखला जा चरण। भाई भी लिया था, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 14 रन से। कहते ना कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है। और एक बढ़िया देखिए एकदम से थोड़ा सा लेन को आगे रखा था इस बार। रिप्ले में देखिए बहुत मजा आता है देखने के साथ साथ गुड लेंस के थोड़ा सा आगे फुल लेन था, लेकिन ऑफ स्टॉप देखिए आउट स्विंग देखिए यहाँ से क्या बढ़िया मजा आता हुआ। विवेक देखिए हमारे साथ में, विवेक उभरिया देखिए इतना हिट नहीं हुआ भाई, ऐश्वर्या का इंतजार करते करते रह गए, लेकिन ये विवेक देखिए 24 लाइव में। और उसके बाद देखिए खींच लिया भाई यहाँ से
पता था यहां से सुजय को कि लेन फिर से दूर आने वाला था, लेकिन इस बार ताकत नहीं भाई, यहां पर नजाकत भी डाला, यहां से ऊंचाई भी ली और लंबाई भी ली, यहां से गगनचुंबी चरण। सुजय मात्रे बता रहे भाई यहां से कि धार कम होने से हम खंजर बदल देते हैं और अपने ऊपर दबाव आने से हम मंजर बदल देते हैं। और जो पिछला 2 गेंद उनके लिए मुश्किल बन रहा था, 2 छक्का देखिए, 5 गेंद हुआ, यहां पर कोई सिंगल नहीं। अक्षय खैरे देखिए अच्छी गेंदबाज है भाई। और एक देखिए यहां से अब तो गेंदबाज कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार। क्या बढ़िया देखिए, धार कम होने से खंजर बदल देते हैं और सर में दबाव आ जाने से मंजर बदल देते हैं। स्कोर देखिए 26 तक पहुंचा यहां से, बहुत बढ़िया। यहां से आने वाली देखिए बात करेंगे अभी भी यहां से महबूब ग्रुप देखिए बात करेंगे। देवीजा बड़ा संदीप दादा मात्रे लीजिए, इनकी तरफ से लगातार 2 छक्के के लिए और 2 चौके के लिए देखिए बात करेंगे 1000 कैश प्राइज। क्या बात है, खास देखिए मैसेज है। और यही बात बताया, जब टीम खेलती है तो काफी तादाद से देखिए इनके चाहने वाले हैं। महबूब ग्रुप देवी जवाड़ा देखिए बात करेंगे संदीप दादा मात्रे, जिनकी तरफ से लगातार 2 चौका लीजिए, 2 छक्का लीजिए, 1000 यहाँ से। यावेळी नितीन भोईर वावंजे आणि कुलदीप भोईर, कुलदीप बुवा पाटील वावंजे, आपण प्लीज अतिथी मंचावर यायचं आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे। चलिए 26 रन 2 ओवर कंप्लीट है। यहाँ पर छक्का लगने के साथ साथ है थोड़ा डीजे को भी मौका मिलता है, और जैसे डीजे से वापस लौट सुजय मात्रे देखिए यहाँ से 24 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 2 ओवर 26 धावा। और राकेश वानी कर रही है, क्या कर लिया भाई, ऊपर की रास्ता चुन लिया भाई, लेकिन जमीन पर क्या छूटा, यहाँ से दिल तो टूटा होगा भाई, टुकुर 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 टुकुर। लेकिन देखते यहाँ से क्या देखिए, ऊंचाई ली भाई, लंबाई की कमी थी यहाँ से। राकेश वानीकर देखिए अपने फॉर्म से थोड़ा संघर्ष कर रहे हैं, लेकिन एक मजेदार खिलाड़ी हैं। और बैक टू बैक देखिए 2 चौका लीजिए, 2 छक्का लीजिए। महबूब ग्रुप देखिए देवी जवाड़ा मात्रे, देवी जवाड़ा देखिए बात करेंगे संदीप दादा मात्रे, खास करके इनकी तरफ से 1000 देखिए। और अभी स्कोर की बात करेंगे 28 तक पहुंचा है और गेंदबाजी में तैयार। ये चलिए भाई, राकेश वानीकर बता रहे हैं हमारी खामोशी पे शक मत करना, हम वो परिंदे हैं सीधा पिंजरे को लेकर उड़ते हैं। आता हुआ 6 रन। क्या बात है, ये टाइमिंग है भाई। किंग देखिए बात करेंगे महबूब ग्रुप देखिए, जिनकी तरफ से संदीप दादा मात्रे, बैक टू बैक अर्जुन एक मार, 2 छक्का या 2 चौका आता है तो 1000 रहेगा। स्कोर देखिए 34। और अच्छी सेंसिबल क्रिकेट देखिए, राकेश वानीकर एक बड़ी खिलाड़ी की पहचान है, चाहते तो थोड़ा जेब भी गर्म कर सकते थे बड़ा हिट लगा कर, लेकिन उन्हें पता है भाई कि छक्के से ज्यादा यहाँ पर थोड़ा विकेट भी और एक साझेदारी भी बहुत जरूरी रहेगी। इससे कहते हैं माइंडसेट बल्लेबाजी, क्योंकि सुजय भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन प्रणय मात्रे के सबसे अच्छे हरपन मौला खिलाड़ी इस वक्त है गांव देवी वाउंजे टीम के लिए, लेकिन उनकी गेंद के पर थोड़ा महंगा साबित होता है। यहाँ से 17 रन। चलिए बात करेंगे 35 बनाए, लेकिन ऋत्विका देखिए बात करेंगे स्वारली 11 से, देवीजा बड़ा देखिए बात करेंगे इस नाम से देखिए टीम मैदान पर उतर रही है। और नंदू साकरे साहब देखिए बात करेंगे, प्रशांत दादा पवार लीजिए, नंदू दादा साकरे लीजिए, देखिए टीम के पीछे हमेशा पैकर के रूप में बड़ी चेहरा देखिए, जिनके हम देख सकते हैं स्वादिष्ट वड़ा पाव सेंटर से कोल्ड ड्रिंक बहुत सारे देखिए यहाँ पर, कुल्फी से लेकर चाइनीज से लेकर। और स्कोर की बात करेंगे जाकर पहुंचे हैं 36 देखिए 36 रन। गेंदबाज देखिए प्रशिक बार तैयार से, ओ हल्के हाथों से यहाँ पर खेलते हुए राकेश वानीकर एकदम से मन बदल दिए भाई यहाँ से।
मन बदलते हुए और सिंगल के साथ साथ देखिए स्कोर जाकर पहुंचा यहां से 37 रन। चलिए हमारे पिंटिया भाई आपका भी स्वागत है, आइए तशरीफ रखिए। चलिए हमारे पिंटिया भाई देखिए वाड़ा ग्रुप में यही बात बताई, यहां से मैच का मजा ले रहे हैं एकदम सामने। पीछे देखिए स्टेज से आगे खास करके देखिए आज शुभम राव जिनका बर्थडे, 2 सेलिब्रेशन चल रही है, लेकिन सुचे मात्रे देखिए थोड़ा सा डॉट गेंद खेलने में बड़ा हिट भी आ रहे हैं। टीम का उसको देखिए 37 रन और 3 ओवर कंप्लीट हुआ है। लेकिन आने वाला देखिए अभी भी यहाँ से 12 गेंद बचा है, लेकिन इसके साथ साथ अगला मैच का थोड़ा टॉच की तरफ कॉल देना चाहेंगे यहाँ से। इसके बाद जो मुकाबला है देखिए बात करेंगे पाली खुर्द सचिन स्पोर्ट खेलने के बीच में। तो चलिए दोनों टीम के कप्तान कंपलसरी आपको इनिंग ब्रेक में टॉच में आना होगा। स्कोर की बात करेंगे 37 बना है और 3 ओवर कंप्लीट है। मैदान पर ड्रिंक्स पहुंचा है। चलिए 12 के लिए कंपलसरी आपको 3 ओवर में ड्रिंक्स लेकर जाना होगा। और चलते हैं यहाँ पर थोड़ा टीजे की तरफ। रायगढ़ प्रशांत दादा पवार देखिए बात नहीं है, पूरा वाड़ा ग्रुप देखिए इस वक्त एंजॉय लेते हुए यहाँ से। और खास कैश प्राइज भी देखिए इनकी तरफ से आ रहे हैं। टीम का स्कोर देखिए 37 और हमारे पिंटिया भाई भी देखिए पर मौजूद हैं। अतुल दादा चिकले कर लीजिए यहाँ पर यही बात बताया। और यहाँ पर देखिए प्रमोद दादा पाड़ी सब हम देख सकते हैं यहाँ पर से हमारे अशोक सालों के साथ देखिए यहाँ से अरुण दादा मात्रे लीजिए, प्रकाश दादा लीजिए, निश्चित रूप से पूरी देखिए पर्दे के पीछे अविनाश शेर लीजिए, संजय दादा मात्रे लीजिए। यहाँ पर 37 रन बनाए, 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। वाड़ा ग्रुप देखिए जो नाम देखिए अभी अभी उड़ीसा गए थे भाई जगन्नाथपुरी दर्शन के लिए भाई, यहाँ से यही मोहब्बत है भाई। देखिए हम उड़ीसा से महाराष्ट्र में इस वक्त बहुत मोहब्बत प्यार मिल रही है। और जब वाड़ा ग्रुप पहुंचे थे उड़ीसा पूरी जगन्नाथ दर्शन के लिए, प्रमोद पाटिल साहब, जीवन पाटिल साहब भी थे, वीडियो कॉलिंग से बातचीत हुआ था, वहाँ पे भी अच्छी खासी दोस्ती बनी थी उनकी। कहते ना रुतबा ऐसा बनाओ कि समंदर जैसे बनाओ, अगर शेर भी पानी पिए तो सर झुकाकर पीना चाहिए। ये वाड़ा ग्रुप की खासियत है। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। खास करके ज्यादा देखिए जो दर्शक आए हैं ना मैदान पर वो मैच टू मैच पहुंचना थोड़ा पसंद करते हैं। 37 रन। ओ मुंडा घोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर राकेश वानी का छोटा गेंद देकर दीवाना हो गया। 6 रन। महबूब संदीप दादा म्हात्रे यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकार होंगे या चौकार होंगे 1000। तो चलिए एक यहाँ पर छक्का लग चुका है, अगर और एक छक्का आता है तो फिर 1000 भी आ जाएगा। टीम का स्कोर देखिए 43 देखिए 43 तक पहुंचे हैं। लेकिन चौथा ओवर चलता हुआ थोड़ा सा बंटी म्हात्रे साइकिल की घंटी, और इस वक्त बंटी थोड़ा सा दुविधा में है। और इस बार देखिए थोड़ा बैकफुट से देखिए और राकेश वानी का एक छक्का लगाते हैं उसके बाद शांत रहते हैं। सोचे ये भाई सोचे भी हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन देखिए। और ये कॉम्बिनेशन देखिए बहुत अच्छी जोड़ी यहाँ पर, ये कॉम्बो जोड़ी देखिए बहुत साल जहाँ पर इस टीम के लिए काम किए। लेकिन आज मुझे ये जोड़ी दिख रही है भाई, जो सचिन रमेश तेंदुलकर सौरव गांगुली के बीच में हुआ करता था, जो शेखर धवन जो वीरेंद्र सहवाग के बीच में हुआ, जो शेखर बात करेंगे जो गौतम गंभीर वीरेंद्र सहवाग के बीच में हुआ करता था, जो शेखर धवन हिटमैन के बीच में हुआ करता था, जो इस वक्त बात करेंगे एससीवी जायसवाल शायद उतना हिटमैन के बीच में नहीं हो पा रहा है। क्या शिवम गिल को फिट कर दें? हाँ 4 देखिए 44 रन है। और सुजय देखिए बैकफुट से खींचकर मारा है भाई यहाँ से। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे बोल वाला। महबूब घबराते हाँ तो चलिए बात करेंगे हमारे संजय दादा सांगड़े देखिए वहाँ इस वक्त तशरीफ रखते हुए, स्वागत है आपका।
आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए। दोनों टीम के देखिए कोई मान्यवर अतिथि आए होंगे तो ग्रामस्थ मंडल गुजारिश करना चाहेंगे। हमारे दिनकर पारसे सर ने शाम के समय पहले मुझे यही जानकारी दी है कि कोई भी टीम आती है तो टीम के साथ पैकर लीजिए, ऑनर लीजिए। हमारे महेंद्र दादा भी देखिए एक हार्ड हिटर लंबे कद के खिलाड़ी भाई भी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर भाई बहुत मेहनत लेते हैं। सुबह सुबह देखिए रात 3-4 बजे ओ यहाँ देखिए एक मौका था भाई, मौका भी जाता हुआ और यहाँ से भी देखिए चौका आता हुआ। देखिए कि यहाँ से आता हुआ, यहाँ से देवीजा बड़ा कहा जाए तो निश्चित रूप से मैं अपना होम मानता हूँ। पालेकोर देवीजा बड़ा MRDC तलोजा और अच्छी बल्लेबाजी हो रही है क्योंकि पूरी मैं MRDC तलोजा का देखिए सभी का शुक्रगुजार करता हूँ। और इसको देखिए 54 तक पहुंचा, यहाँ पर 54 है। यहाँ पर वाइट यूर करके कोशिश थी यहाँ पर, लेकिन काफी बार देखिए वाइट के रूप में देखिए एक रन आता हुआ। यहाँ से रनों की बारिश हो रही है और जो टीम की हमने बात कर रही थी टीम है आज देखिए एकदम से ये टीम दिख रही है भाई जो 2017, 18, 20 भाई शो सुझे ये बैटर जब रंग में आता है तो सामने वाले का रंग बदल देता है। अर्जुन 61 का पर कासर ओडली में ये गाना बजा था सूरज है क्या, सूरज की काबिलियत रिकॉर्ड देखिए यहाँ से स्क्रीन पर है। कल ऑर्केस्ट्रा टीम थी, निश्चित रूप से खूब मजा आया कासर ओडली ठाणे में। 2-3 सॉन्ग हमारे बारे में बजाए, लेकिन यही मोहब्बत है देखें महाराष्ट्र ने एवढे प्रेम दिला। ठाणे होऊन दे, रायगढ़ होऊन दे, MIDC तळोजा होऊन दे। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 61 रन छक्के के साथ साथ है। वाइट देखिए यहाँ से और ये वाइट के साथ और एक रन आता हुआ, स्कोर पहुंचा 62 62 रन। क्योंकि मैच देखिए बात करेंगे बहुत देखिए यहाँ से कसमाकस चल रहा है, 62 रनों तक पहुंचे हैं और उसके साथ साथ है तैयार हल्के हाथों से देखिए इस बार खेलते हुए यहाँ से एक रन आता हुआ यहाँ से और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 63। अगर सुजय मात्रे की व्यक्तिगत स्कोर बताएंगे तो यहाँ से 16 गेंद 42 रनों की इनिंग्स भाई, एक बार तालियां बजनी चाहिए। क्या कमाल की बल्लेबाजी यहाँ पर, छोटा तीर किया घाव गंभीर, धीरे धीरे गोरी तर चुनरी सवाल। धन्यवाद धन्यवाद डीजे। टीम का स्कोर देखिए 4 ओवर कंप्लीट है, 63 रन। तो चलिए फील्ड थोड़ा खुला रखे भाई, समय को कॉपरेट कीजिए। तर इथे यानंतरची लढत असेल बघा, पालेखुर्द विपक्ष सचिन स्पोर्ट खेरणे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा। देवीचा पाडा गावातील एक अनन्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री महेंद्र म्हात्रे देवीचा पाडा, त्यांच्या समवेत सुदेशदादा फडके देवीचा पाडा, अरुण म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। पालेश्वरी कमिटीच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो। मैदानामध्ये फलंदाजी करत असताना ऋत्विका सोराली 11 अर्थात आमचे या स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रशांत शेठ पवार यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि प्रशांत शेठ पवार यांच्या वतीने आमचे DJ सूरज चौधरी यांच्यासाठी 500 रुपयांचं इथे बक्षीस आलेलं आहे। प्रशांत दादा पवार तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। चलिए बहुत बढ़िया। देखिए महागुरु सर सूरज HD का भाई तारीफ करना चाहिए। टाइमिंग देखिए बहुत चीजों लेकर चल रहे हैं, आयोजक को लेकर चल रहे हैं, मैच को लेकर, कमेंटेटर को लेकर, पूरी एंजॉय। लेकिन 4 ओवर के बाद स्कोर 63 रन। प्रशांत दादा पवार देखिए यहाँ से बहुत बढ़िया। देखिए टाइमिंग सॉन्ग के पूरी रात पूरी टूर्नामेंट में झूमेगा यहाँ से। तो चलिए बात करेंगे संदीप दादा मात्रे देखिए बात करेंगे महबूब ग्रुप देवीजा बड़ा जिनकी तरफ से देखिए बात करेंगे लगातार जो 2 बड़े हिट के लिए, चाहे बैक टू बैक चौका लीजिए, चाहे बैक टू बैक छक्का लीजिए। अब सुजय मात्रे देखिए बरस रहे यहाँ पर। कहती ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर
क्रिकेटचा आनंद घेत असताना देवीचा पाडा क्रिकेट संघाचे खंदे समर्थक अतुलदादा चिखलेकर इथे उपस्थित आहेत. तुमचंही स्वागत आहे. चलिए 67 देखिए यहाँ से बात करेंगे. पूरी गांव देखिए यहाँ पर महागुरु सर आए हैं टीम को सपोर्ट करने के लिए. प्रशांत दादा पवार देखिए बात करेंगे. नाम भी प्रशांत है और काम शान से ले रहे हैं और सफलता शोर मचा रही है. स्कोर जाकर पहुंच गई 68 देखिए 68 रन. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर डीजे सूरज देखिए जिनके लिए यहाँ पर 500 रुपये कैश प्राइज. एक विवेक देखिए 24 लाइव में अच्छी काम कर रहे हैं. एक विवेक जुगले देखिए इस वक्त गेंदबाजी बड़ा अच्छा कर रहे हैं. खास करके देखिए जो रन की बारिश हुई थी लेकिन अंतिम ओवर डेट ओवर देखिए आसान नहीं रहता है. लेकिन इसलिए तो कहा जाता है लोग हाई भी करेंगे हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाओ इग्नोर करने वाले भी फॉलो करेंगे. क्या ये अच्छा ओवर निकलेगा यहाँ पर से गांव देवी वाउन जी की टीम के लिए देखिए एक अच्छी ओवर की जरूरत है यहाँ से. क्योंकि खास करके वाउन जी के भी देखिए काफी सारे समर्थक यहाँ पर मौजूद हैं. मुन्ना भाई हम देख सकते हैं सिरदिल तकदीर का बादशाह देखिए वाहिद भाई चौधरी 8969 देखिए बहुत सारे देखिए जब कोई टीम खेलता है ना कहीं दिल जुड़ जाता है. टीम का स्कोर 69 देखिए पहुंचा है लेकिन अभी भी 2 गेंद शेष है यहाँ पर. आखिरी 2 गेंद सुजय मात्रे क्या अर्धशतक बनाएंगे यहाँ पर. 19 गेंद के ओवर 47 पर बल्लेबाजी कर रहे हैं. क्या यहाँ से आज का राज का क्या यहाँ अर्धशतक देखेगा. इस टूर्नामेंट में अर्धशतक लगा है इससे पहले 40+ देखिए आदई किशोर भोपी का नाम था लेकिन 47 पर यहाँ पर सुजय इस वक्त है. और गेंद बची है भाई एक ही गेंद यहाँ से एक ही मौका है यहाँ से. लेकिन फिर भी मैं कहूंगा अगर अर्धशतक ना भी बने सुजय के लिए तालियां बजनी चाहिए क्योंकि कमाल की बल्लेबाजी की है. वाटर बैटिंग से अब वो सुजय रंग में आता हुआ दिखाया. भाई मुझे मत दिखाओ उंगली नहीं तो मैं बन जाऊंगा. फिर से एक बार MIDC तलोजा का सौरभ गांगुली क्या अर्धशतक बनेगा. ओ ऊंचाई ली है शायद मुझे लगता है कैच. अर्धशतक नहीं है लेकिन फिर भी तालियां बजनी चाहिए. वाटा इनिंग्स 47 रनों का इनिंग्स रहा यहाँ पर. लेकिन उतनी तारीफ करना चाहूंगा यहाँ गेंदबाज विवेक जोगले ने देखिए अंतिम ओवर में आकर उन्होंने भी दिखाया भाई कि मुसीबतों से लड़ेंगे तभी तो हम भी मैच जीतेंगे. लेकिन टारगेट देखिए उतना बड़ा तो नहीं है लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा भाई. यहाँ से 47 देखिए सुजय स्क्रीन पर देख सकते हो. तालियां बजनी चाहिए. 21 गेंद 7 डॉट गेंद है 5 छक्के हैं 3 चौके हैं. और टीम का टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 69 जीत के लिए 70 की जरूरत है यहाँ से. थँक्स बाबूशा. इथे 70 धावांचं आव्हान असणार आहे. ऋत्विका सोराली 11 देवीचा पाडा अर्थात पालेश्वरी क्रिकेट स्पर्धा आमचे या नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर प्रशांत शेठ पवार यांनी पुरस्कृत केलेला संघ ऋत्विका सोराली 11 निश्चित स्वरूपात देवीचा पाडा प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये 69 धावा कुठून काढून 70 धावांचं आव्हान गावदेवी वावंजे क्रिकेट संघासमोर इथे उभं केलेलं आहे. चला नाणेफेकी साठी दोन्ही क्रिकेट संघ पालेखुर्द क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ खेरणे सचिन स्पोर्ट खेरणे. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर गावदेवी वावंजे क्रिकेट स्पर्धेला वावंजे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नाशिरबाई शेख वावंजे यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. वावंजे क्रिकेट संघाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. नाशिरबाई शेख तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. तर वावंजे गावातील नितीन भोईर आणि कुलदीप पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. नाणेफेकीसाठी या पालेखुर्द क्रिकेट संघ श्री गणेश पालेखुर्द असेल या संघनायक आणि सचिन स्पोर्ट खेरणे शेवटचा पुकार आहे. चेंडू जर विकेटवर आदळलं गेलं फेकलं गेलं गोलंदाजामार्फत तर तुम्हाला दंडित केलं. या नाणेफेकीसाठी संपर्क साधावा.
तर सुदेदादा फडके आणि महेंद्र म्हात्रे. महेंद्र या नाणेफेक आपल्या शुभास्तीचे संपन्न होईल. सुदेदादा याचे आपण बघा आज वाडा ग्रुप प्रशांत शेठ पवार पालेश्वरी क्रिकेट स्पर्धेचं निमंत्रण स्वीकारून देवीचा पाडा गावातील अनेक सहकारी ते आलेले आहेत आणि तुमच्या खऱ्या अर्थाने आम्ही पालेश्वरी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने सरचे स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो. महेंद्र म्हात्रे यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. तर या सचिन स्फोट खेरणे आणि संग्राम 11 पाले खुर्द. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा सचिन स्फोट खेरणे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकले. संघनायक नाणेफेक जिंकली. निर्णय फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा ही स्पर्धा आपण पाहतो. पर्व तिसरा आहे पालेश्वरी चषक 2025. काय सांगाल स्पर्धेबद्दल, कशी वाढली स्पर्धा? उत्कृष्ट स्पर्धा आहे. हा पालेखुर्द आणि खेरणे सचिन स्फोट अशी यापूर्वी कधी लढत झाली होती? हा होते. यामध्ये कोण तरबेज कोण झालं? पालेश्वर. पालेश्वरी. म्हणजे यामध्ये पलटवार करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. हा नक्की. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांचा सन्मान आमच्या पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी जितेदादा म्हात्रे जितेश शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सचिन स्फोट खेरणे संघाच्या संघनायकाचा सन्मान इथे केला जात आहे. आणि यानंतर इथे संग्राम 11 पालेखुर्द. बघा फिजिकल फिटनेस बघा. जिम्नॅशी खेळाडू आहे, जिम्नॅशी प्लेअर आहे. हां जिथे दादा आपण त्यांचा सन्मान इथे करावं. संग्राम 11 म्हटलं तर त्या संघाचे पुरस्कार ते सचिन शेठ पाटील तोंडरे भाया शेठ या प्रशांत शेठ पवार इथे आलेले आहेत. आमच्या स्पर्धेचे एक दमदार ऑर्गनायझर आहेत. मॅच इज ऑन. खेळाकडे आपण खेळ स्टार्ट. पहिला बॉल वायडिश लॉंग ऑन कडे केलाय, सिंगल आली. आपण मॅच पाहतोय ऋत्विका 11 देवीचा पाडा विरुद्ध गावदेवी वावंजे. वावंजे टीमची जोडी मैदानात दाखल झाली, ती म्हणजे सुभाष गोंधळे आणि प्रणय म्हात्रे. करायचे आहेत तुम्हाला तब्बल 70 धावा. 69 धावा काढून 70चं लक्ष. गोलंदाज विकास पाटील. टॅपिंग क्रिकेट शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. विकास पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे बघा. ऋषी म्हात्रे यांच्याकडनं विकाससाठी लगातार 2 विकेट घेतले तर 3000 आणि 3 विकेट घेतले तर 5000. विकास पाटीलसाठी सुवर्ण संधी. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अमर भाऊ आपलंही सहर्ष स्वागत. इथे आडवा बॅटने केलेला आहे. हा डॉट बॉल जातोय. यानंतर पालेखुर्द हा संघ खेरणे संघाच्या विरोधात खेळणार आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. सुभाष गोंधळे ऑन स्ट्राईक बॅट्समन. त्यानंतर मात्र प्रणयाला, प्रणयनं मात्र डॉट बॉल केलाय. विकास पाटीलला सुवर्ण संधी ऋषी म्हात्रेकडनं बघा. इथे देखना फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी हुक केलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर, येईल चौकार. हा या आकड्यावर 70 धावांचं लक्ष. आजच्या रात्रीमध्ये पालेश्वरी पाले बुद्रुक टीमच्या नावावर आहे हायस्कोर. 71 धावा त्यांनी काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील 55, म्हणजे चांगली बॅटिंग झाली त्यांची. आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजांनी साथ दिली नाही. पालेश्वरी पाले बुद्रुक टीम घरच्या मैदानावर मात्र दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत झाली. पेटाली टीम पुढे सरसावली. 2 विजय मिळाले. ऑन स्ट्राईक बॅट्समन प्रणय. प्रणयनं हा बॉल विकासवर सरळ लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक नाही. हा चेंडू गॅप मधून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. सन्माननीय रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेशदादा खानावकर नावडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. दिनेशदादा या व्यासपीठावर आपले प्रशांतदादा पवार आणि पालेश्वरी आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षण नाही. फिल्डिंग कदाचित चुकीची लावली की काय. वाईडिश लॉंग ऑन ला आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार.
जे बाबांच्या टीमचा हा फलंदाज प्रणय बघा त्याच दिशेनं 2 चौकार त्यानं ठोकले बॅक टू बॅक, परंतु या इनिंग मधला त्याचा लगातार तिसराही चौकार पाहायला मिळाला. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून आणि 2 सरळ वाईडिश लॉंगॉनकडे. एकंदरीत 3 चौकार ठोकले या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि संघाला नेऊन ठेवलंय ते पहिल्याच ओव्हरमध्ये 14 या आकड्यावर. 70 धावांचं लक्ष आहे. खरं तर आपण विचार केला ना 14.0ची सरासरी बरोबर आहे आणि ती सरासरी गाठत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 14ही आल्यात. देवीचा पाडा टीम गोलंदाजी करणारा संघ वाडा ग्रुप. देवीचा पाडा आज आमचे प्रशांतजी पवार यांच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन वाडा ग्रुप इथे दाखल झालाय. ऋत्विका स्वराली 11 देवीचा पाडा. गोलंदाज विजय म्हात्रे. विजय म्हात्रेचा पहिला बॉल अप्परकट खेळलाय बरोबर शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रक्षेत्रात डोक्यावरनं चेंडू आहा म्हणता सीमारेषा ओलांडतो, येतोय चौकार. सुभाष गोंधळेच्या बॅटमधून आलेला चौकार. सुभाष गोंधळे म्हटलं तर एक अनुभवी खेळाडू, जुना जाणगा खेळाडू, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. हवेमध्ये लाफ केलाय, उंची आहे जास्त या फटक्यामध्ये. झेलखाली क्षेत्ररक्षक विकास पाटील टिपतोय झेल आणि समाप्त होईल सुभाष गोंधळीचा हा खेळ. डीजे सुरतला यापूर्वी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले. सर्वांचं मनोरंजन आणि सर्व प्रेक्षकांचं आमच्या स्पर्धेचे शिल्पकार इथे पाहतो. खऱ्या अर्थाने दिलीप वास्कर, माजी सरपंच प्रभाकर शेठ तांडेल, उद्योजक महेश शेठ पवार, जितेश म्हात्रे, अजयदादा मोरावकर, अशोक गुलवेकर, विशाल उलवेकर, शिवदादा पवार, निलेश उलवेकर, प्रशांत शेठ पवार आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमरादादा म्हात्रे यांच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे. नवीन आलेला बॅट्समन अप्परकट पुन्हा एकदा खेळतोय बघा तो क्षेत्ररक्षक, परंतु हा थोडा चेंडू थांबला जातोय. उचली घेते. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे ती 19 या. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेशदादा खानावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या समीपेत संदीपदादा म्हात्रे यांना आम्ही इथे पाहतो. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने दिनेशदादा आपलं स्वागत आहे. आज शुभम राऊचा वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे आलेलो आहात. पुढील चेंडू हा हुक करण्याचा प्रयत्न केलाय बघा. इथे एक सिंगल ओव्हरथ्रो झाली होती, परंतु एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या 20. बघा इथे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेशदादा खानावकर नावडे यांचं आगमन झाल्यानंतर पालेश्वरी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ पाले बुद्रुक यांच्या वतीने जल्लोषमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत केलेलं आहे. हा चेंडू आडव्या बाटने खेळलाय बघा. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट मधोमध कॉर्नरला येईल हा खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावर आता 24 या आकड्यावर. गोलंदाज महागडा ठरतोय विजय म्हात्रे. सेकंड पॉवर प्ले. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह कॉर्नर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक येतो वेगानं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता, थांबवलंय मात्र. खूप चांगली फेकी आणि इथे एका धावेच्या मदतीनं 2 षटकांचा वाजवी खेळही समाप्त झाला. टोटल धावसंख्या धावफलकावर 25. आता येणारे 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. कराव्यात
सन्माननीय इथे आशीर्वाद शेठ पवार आशीर्वाद ट्रान्सफरचे ओनर्स आहेत आणि निश्चित स्वरूपात त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे. देवीचा पाड्यातील शांततेचे प्रतीक सोमनाथ शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे यावं व्यासपीठावर. त्यानंतर त्यांच्या समेत आम्ही इथे पाहतो अग्निशमन दलामध्ये एक निश्चित स्वरूपात कर्तव्यदक्ष एक अधिकारी अग्निशमन दल आमचे मित्र सूर्यकांत दादा पाटील देवीचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं ना तर इथे देवीचा पाडा आणि वावंजे असा हा टेनिस क्रिकेटचा बॅटल खरं तर सुरू आहे. बंटी म्हात्रे आणि प्रणय म्हात्रे ही जोडी मैदानावर ऑन स्ट्राईक. आता बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल अर्थातच बंटी म्हात्रे. 18 चेंडू 45ची गरज असताना राकेश पणेकर एक ऑलराऊंडर खेळाडू देवीचा पाडा या टीमचा तुम्हाला पाहायला मिळतोय. राकेशचा पहिला बॉल शॉट अँड पुल केलाय परंतु इथे फटका फसलाय. फलंदाज बंटी म्हात्रे जाईल तंबूच्या आश्रयाला. झेलबाद. चेंडू 45 धावा. तर सन्माननीय रोहिदास ढोंगरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. एक अतिशय चांगल्या प्रकारे दमदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळतो. देवीचा पाडा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो. देवीचा पाडा गावातील सर्व समर्थक आहेत त्यांचं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर गावदेवी वावंजे गावातील सर्व ग्रामस्थ जे समर्थक इथे क्रिकेटचा आनंद घेतात त्यांचंही पालेबुद्रुक पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. नक्कीच आपण पाहतोय देवीचा पाडा टीम मैदानावर खेळत असताना बरेच बिग सपोर्ट त्यांना पाहायला मिळत आहेत. सपोर्टिंग करत असताना नवीन फलंदाज मैदानात येतोय तो म्हणजेच प्रतीक दाढावकर. हलकासा अगदी लेटकटचा हा फटका. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप गलीच्या मात्र दिशेनं चेंडू अजूनही काय केला जातोय अगदी सीमा रेषेच्या जवळ. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू असताना पुन्हा एकदा चेंडूच्या मागे धावता धावता 2 धावाही कंप्लीट झाल्या. 17-45 समीकरण. आता 16 चेंडू आणि 43 धावा. वावंजे विरुद्ध देवीचा पाडा. देवीचा पाडा म्हटलं तर आमचे जीवन पाटील भाऊ आज खरं तर सूर्यकांतजी पाटील याच स्पर्धेमध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. विकास भाऊ असतील हे वाडा ग्रुप मंडळी देखील इथे उपस्थित झालेली आहे. हा शॉर्ट पिच बॉल शॉट अँड पुल बरोबर क्षेत्ररक्षक आहे विजय म्हात्रे. झेलकारी आणि झेल जातोय इथे मात्र विजयच्या हातात. फलंदाज बाद तिसरा. रिवाल माते सर आपण आता ज्यांनी झेल पकडला खऱ्या अर्थाने देवीचा पाडा क्रिकेट संघाचा जर विचार केला एक संघ आहे निश्चित स्वरूपात ऋत्विका सोराली 11 देवीचा पाडा. आणि या संघासाठी अनेक वर्ष ज्यांनी देवीचा पाडा क्रिकेट संघासाठी दिशा आणि गती देण्याचं काम केलं ते आपले परममित्र सर्वांचे परममित्र विजय म्हात्रे एक आदर्श क्रिकेटर आज सेवानिवृत्त होणार आहेत. खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थाने असणार आहेत आणि त्यांचा यथोचित गौरव मात्र आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने यानंतर केला जाणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. राकेश पणेकर पुढील चेंडू घेऊन हा मात्र अगदी कव्हर ड्राईव्ह करायचा होता. फलंदाज अनंत कातकरी या फलंदाजाला मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. राकेश पणेकरचा हा डॉट बॉल जातोय. आता 14 चेंडू उरलेत आणि 43 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉल. मी सांगितलं की राकेश पणेकरकडे अनुभव आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे त्यामुळं आता का हा अनंता चेंडू डॉट एकामागून एक खेळल्यानंतर 13 बॉल 43. आता आव्हान डोई जड झालंय अवघड झालंय. हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी. पंचांनी घोषित केला की स्वैर अतिरिक्त 42 धावा राहतील आता येणाऱ्या 13 बॉलमध्ये.
देवीचा पाडा म्हटलं तर या गावामध्ये देखील सातत्याने चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. बालचंद्र पाटील यांचं आयोजन असेल. खरं तर शिवजयंती देखील देवीचा पाडा गावामध्ये खूप जल्लोषात साजरी केली जाते. जीवन पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आणि तो संघ मैदानावर खेळतोय. शॉर्ट पेज बॉल, परंतु बॅटच्या प्रॉपर पट्ट्यात आलं नाही, टायमिंगही साधलं नाही. परंतु 30 यार्ड सर्कलमध्ये असताना या 2 धावाही कंप्लीट केल्या आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे 30 या आकड्यावर पाहायला मिळते. आता 12 चेंडू उरलेत आणि 40 धावा. शुभम परटे यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. शुभम, बेस्ट ऑफ लक असेल. 12 बॉल 40 धावा समीकरण आपल्याला इथे या मैदानावर पाहायला मिळतोय. मॅच सुरू आहे. ऋत्विका स्वराली 11 देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वावंजे टीमची जोडी मैदानात. प्रणय आणि फलंदाज अनंता ही दोघांची जोडी मैदानात सज्ज असताना आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज. चला लवकर स्पीडअप करा. पाण्याची पूर्तता केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक. 12 बॉल 40 ची गरज. ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत. डीजे ऑपरेटर SDC. मास्टर पाले बुर्दुक येथील सन्माननीय जगदीश म्हात्रे आणि रमेश भास्कर क्रिकेटचा इथे आनंद घेतात. रिवर म्हात्रे सर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पालेश्वरी या ऑर्गनायझर कमिटीची संकल्पना आहे एक गाव एक संघ. आणि पाले बुद्रुक म्हटलं ना, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो संपूर्ण गाव एकत्रित येत असतो खऱ्या अर्थाने. आणि राजकीय वारसा या गावाला निश्चित स्वरूपात जरूर आहे. परंतु ज्यावेळी सार्वजनिक कार्यक्रम असतो ना, ते राजकीय चपला बाहेर काढूनच सर्व ग्रामस्थ कार्यक्रमामध्ये एकत्रित बघतात. आणि ही आहे पाले बुद्रुक गावाची खऱ्या अर्थाने जमेची बाजू. हो टू आमचे मित्र रिवाल म्हात्रे सर. नक्कीच महागुरु, तुमच्या या नक्कीच विचारांशी मी सहमत आहे. 12 बॉल 40 ची गरज असताना यस क्लीन बोल्ड. फलंदाजाची यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज प्रणय म्हात्रे जाईल तंबूच्या आश्रयाला. इट्स अ बिग विकेट. विकास म्हात्रे देवीचा पाडा यांचा सुद्धा आणि विजय म्हात्रे देवीचा पाडा यांचा जाहीर सत्कार करण्याचा निर्धार ऋत्विका स्वराली 11 देवीचा पाडा क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आमचे स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी प्रशांत शेठ पवार यांनी इथे खऱ्या अर्थाने निश्चित केलेला आहे. आज त्यांचा जाहीर सत्कार सुद्धा केला जाईल. अनेक वर्षे क्रिकेटसाठी योगदान दिलेलं आहे. पुढील चेंडू. हा चेंडू अगदी हाफ ट्रॅकरचा होता. उचली दिली आहे. चेंडूला राईज टॉस केला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉलची समाप्ती. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. चेंडू आणि धावांचं अंतर तुम्ही बघितलं तर आता वाढत चाललंय. 10 चेंडू 40 धावा. कठीण आता मात्र या ठिकाणी हा समीकरण निर्माण झालाय. हा चेंडू ऑफस्टम्पला गेला आणि सरळ चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे केलून काढतोय. येतोय हा 4 धावांसाठी चौकार. समीकरण पाहायला मिळेल 9 चेंडू आणि 36. हो 9-36 ची गरज असताना हा अगदी नॉकिंग स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ कॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. येतोय पालेश्वरी चषकातला खणखणीत षटकार. समीकरणाचं मात्र हे चित्र विचित्र झालं. आता बदललंय. 8-30
8 चेंडू 30 धावा. हवेमध्ये गगनभेदी फटका आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये दूरवरचा अंतर कापत क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केलं होते हे झेल टिपण्याचं. विकास पाटील त्या ठिकाणी होता, मात्र कठीण झेल पकडण्याचा प्रयत्न होता. 2 धावा आल्या आहेत. आता 7 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. 7 बॉल 28. मच निडेड सिक्सर. षटकाराचीच गरज आहे, तरच मॅच मध्ये येऊ शकतो वावंजे संघ. गावदेवी वावंजे सरळ अगदी तकनिकी स्ट्रोक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईडिश लॉंग ऑफला रोहित म्हात्रेनं टिपलाय झेल. विकेट नंबर 5 जाईल तंबूच्या आश्रयाला. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे आपण पाहू शकाल आता 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 6 बॉल 28 धावा. कठीण समीकरण आहे या वावंजे संघासाठी. वावंजे गाव म्हटलं तर बघा 505 कलाकार आहेत त्या गावामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये. संगीत क्षेत्र, आपण भजन संगीत सम्राट, त्यानंतर राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, त्यामुळे 505 कलाकार असलेला हा गाव या 28 धावा पूर्ण करेल का? कठीण आहे, परंतु ते कठीण सोपं करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावं लागेल, मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, कंबर कसावी लागेल, अक्षरशः घाम गाळावं लागेल या मैदानाच्या आतमध्ये वावंजे संघाच्या या फलंदाजांना. अनंता कातकरी आणि ओंकार शेडगे. जिथे गरज आहे 6 बॉल 28. गोलंदाज कोण असेल? राहुल साळुंके. देवीचा पाडा आज ऋत्विका स्वराली 11 या नावानं खेळतोय. 6 बॉल 28 ची गरज. प्रशांतदादा पवार, तुम्ही पालेबुद्रुक गावामध्ये आल्यावर आय लव्ह पालेबुद्रुक हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतो प्रशांतदादा पवार यांचा. आणि खरं तर भगवान शेठ मंगल्या पवार बघा, भगवान शेठ उद्योजक भगवान शेठ पवार त्यांची ती अविस्मरणीय आठवण आहे. हा नक्कीच महागुरु. परंतु इथे वाईड बॉलचा इशारा येतोय. 6 बॉल आता 27 राहिल्यात. 6 बॉल 27. फलंदाज प्रयत्न करेल, लढावं लागेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की रडायचं नाही तर लढायचं, आणि ते लढावं लागेल. आता पुन्हा एकदा लेग स्टंपला बॉल. हो, 3 स्टंपच्या मध्ये लाईन चेक केली. पंचांनी घोषित केला लेग बिफोर द विकेट. फलंदाज होईल बाद. गावदेवी माते. आता गावदेवी वावंजे टीमला पावावं लागेल, कारण आता कठीण आहे हा संघर्ष. कारण येणारे 5 उरले 27 ची गरज. त्यानंतर मात्र आपण पाहिलात तर नवीन बॅट्समन मैदानात येईल. प्रेम कातकरी म्हटलं ना तर आदिवासी समाजातील ही मंडळी, आज आमची कुंडेवाल गावामध्ये देखील कातकरी मंडळी आहेत, म्हणजे ही चिवट मंडळी असतात. आदिवासी बांधवातले हे खेळाडू, मात्र चिवटपणा इथे अंमलात आणावा लागेल. एक सिंगल, एकेरी धाव्यानं काही होणार नाही. देवीचा पण टीम आता शिरकाव करतोय मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये 4 बॉल उरलेत आणि 26 धावा, म्हणजे 4 चेंडू 4 षटकार जरी मारले ना तरी 24 होतील. त्यामुळे हा आव्हान फारच कठीण झालाय. देवीचा पाडा टीम आता मात्र पूर्णपणे शिक्कामोर्तब ठरतोय की काय या मॅच मध्ये पहिलाच सामना आहे त्यांचा, आणि पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी. आता निसटलाय तो सामना वावंजे संघाच्या हातातून असं म्हणावं लागेल. हा उशिरानं का होईना, परंतु अप्रतिम टोला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय सीमा पार. षटकार.
षटकार आलाय 24 एकूण आपण विचार केला तर 26ची गरज होती. 4 षटकार आले तरी मॅच जिंकता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये आता 3 बॉल 20, एखादा वाईड नो बॉल, हीच अपेक्षा आणि हीच वाट पाहावी लागेल ती म्हणजेच वावंजे संघाला. नरेश भाऊ कटावले हे देखील आज पालेखुर्द संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि आज मात्र पालेखुर्द संघ बघा यानंतर मॅच त्यांची असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेनं भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय. यशरक्षक आहे त्या ठिकाणी राकेश पणेकर आणि तिथे मात्र टिपला जातोय झेल. 2 चेंडू 20ची गरज. सामना पूर्णपणे निसटलाय. 50 धावांवर 7वा गडी बाद. रिवर माते सर खऱ्या अर्थाने बघा आपले सँडी डीजे सूरज चौधरीचं कौतुक करावे लागलं. आता जे संगीत ऐकलं आपण, एका बाजूला प्लॅस्टिकची टिकली आणि एका बाजूला कपालाचं कुंकू. कुंकूला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय ज्या स्त्रिया आहेत, हिंदू स्त्रिया आहेत खऱ्या अर्थाने ते जास्त प्राधान्य देतात. कारण कुंकू लावणं म्हणजे आपल्या पतिदेवाला खऱ्या अर्थाने एक उदंड आयुष्याचं खऱ्या अर्थाने ते प्रतीक असतं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने स्त्रिया या जास्त कुंकूचा वापर करतात. क्या बात आहे. खूप चांगला विषय छेडला होता महागुरु. परंतु इथे आपण म्हटलं की कपाली कुंकू, डोक्यावर पदर हीच खरं आमच्या सौभाग्याची ओळख आणि भारतीय संस्कृती जपणारी आपली ही स्त्री महिला. हे संगीत तुम्ही नक्कीच ऐकल्यानंतर प्रतिक्रिया खूप छान केली आहे. कारण मॅच देखील वन साईड झालाय. 1 बॉल 20ची गरज आणि अशा परिस्थितीत 20 धावांनी सामना जिंकलाय. ऋत्विका स्वराली 11 देवीचा पाडा. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्डलक मी म्हणेन वावंजे गावदेवी वावंजे संघ तुमचंही मनापासून आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. पालेश्वरी चषकामध्ये आयोजकांच्या वतीनं तुमचंही मनापासून आभार. तरी ते माननीय अनिल बोंडे शिरवली आणि त्याचबरोबर कृष्णा पाटील एक आदर्श क्रिकेटर कानपले यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आताच्या लढतीमध्ये ऋत्विका स्वराली 11 आमच्या ऑर्गनायझर इथे प्रशांत शेठ पवार पाले बुद्रुक यांनी पुरस्कृत केलेला संघ विजेते ठरला, त्यांचं अभिनंदन. गावदेवी आणि संदीप म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. एका बाजूला गावदेवी वावंजे संघ. तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मी पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. महागुरु आणि या मॅचचा